आपल्याला वाटतं की आपण 60 वर्षाची झालो म्हणजे म्हातारे झालो, निष्क्रिय झालो, आता आपण काहीही करू शकत नाही, असा समज आपण करून घेतो. पण वय हा फक्त आकडा आहे. जर तुमच्यामध्ये क्षमता असेल, अनुभव असेल आणि इच्छाशक्ती असेल तर तिथं वयाची मर्यादा काहीही करू शकत नाही. 60 वर्षानंतर शरीरात थोडेसे बदल होतात, पण जर तुमचं मन आणि ध्येय जिवंत असेल तर माणूस बरंच काही साध्य करू शकतो. आपण नेहमी म्हणतो की कोणतंही काम सुरू करायला पैसा असायला पाहिजे, शिक्षण असायला पाहिजे, ताकद असायला पाहिजे आणि मोठी जागा असायला पाहिजे. पण खरं सांगायचं झालं तर या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची गोष्ट तुमच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती असायला पाहिजे. आज मी तुम्हाला अशा व्यक्तीची कथा सांगणार आहे जे ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. चंदीगडच्या हरभजन कौर यांचं वय 101 वर्ष आहे. वयाच्या 90व्या वर्षापर्यंत त्यांनी आयुष्यात 1 रुपयाही कमवलेला नव्हता. एकदा त्या आपल्या मुलीला म्हणाल्या, "मी सगळं पाहिलंय, फक्त मी स्वतःची कमाई कधी पाहिली नाही." त्यांना त्यांच्या आईकडून शिकलेली बेसन बर्फीची रेसिपी येत होती आणि तिथूनच त्यांनी त्यांच्या या प्रवासाला सुरुवात केली. आज हरभजन मेड विथ लव हा बेसन बर्फीचा ब्रँड फक्त चंदीगडमध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये ओळखला जातो आणि ही सुरुवात त्यांनी वयाच्या 90व्या वर्षी केली. दिल्लीच्या उषा गुप्ता आज त्या 93 वर्षाच्या आहेत. कोविडच्या काळामध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं, तेव्हा त्यांचं वय 88 वर्ष होतं. त्यावेळी खचून न जाता त्यांनी लोणच्याचा व्यवसाय सुरू केला आणि आज आपल्या कमाईचा उपयोग त्या गरजू आणि निराधार लोकांच्या मदतीसाठी करतात. 70,000 लोकांना त्यांनी रोजगार दिलेला आहे. या कथांमधून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते की वय अडथळा नसतो, अडथळा असतो तो आपल्या मनातल्या भीतीचा. आपल्यात असलेली कौशल्य आपण ओळखली पाहिजे. निवृत्त झाल्यावर घरात बसून न राहता आपली ताकद ओळखून आपली स्वप्न पूर्ण करायला सुरुवात केली पाहिजे. तरुणपणी जी स्वप्न अपूर्ण राहिलेली आहेत ती स्वप्न आपण आजही पूर्ण करू शकतो. एक छोटीशी सुरुवात करा. घरी असो किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मुलांची, नातवंडांची मदत घ्या आणि तुम्ही सुद्धा एक छोटासा उद्योग सुरू करा. लक्षात ठेवा, निवृत्ती ही विश्रांती नसून ती नव्या आयुष्याची सुरुवात असते.